माझं एक रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्ट वरती ना एक नेपाळीच कुक येतो जेवण बनवण्यासाठी. तो पर डे वरती येतो, इकडे जेवण बनवून जातो. सो एकदा मी त्याच्याशी गप्पा मारत बसलेलो आणि मी त्याला विचारलं, तुम्ही नेपाळवरून येता आणि मग तुम्ही नेपाळवरून आलो इकडे एवढं काम करायला काय येतं? सो त्याने जे रिझन सांगितलं ना, ओके, ते म्हणजे ना एक वेगळंच रिझन होतं. मला असं वाटलेलं की बाबा नेपाळमध्ये प्रचंड गरिबी आहे. त्याने मला जे रिझन सांगितलं ना, तुम्ही ऐकायला तर अवाक व्हाल. तो मला म्हणाला, प्रोफेसर देखिए की कैसा है की ते जे लोक नेपाळमध्ये राहतात, जेव्हा ते नेपाळमध्ये असतात, ओके, त्यावेळी जर नेपाळमध्ये जर म्हणजे त्यांच्या गावामध्ये जर कोणाची डेथ झाली तर त्यांना कंपल्सरी सगळ्या फॅमिलीला हाक मारायला जावं लागतं. जर नेपाळमध्ये ते असतील, त्यांची काही मित्रमंडळी आले तर मग त्या मित्रमंडळींबरोबर त्यांना पार्टी करायला जावं लागतं किंवा त्यांचे जे फेस्टिवल आहेत त्याच्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला जावं लागतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्यांच्याकडे जे तिथे राहतात ना, त्यावेळी त्यांच्याकडे काही पैसेच उरत नाही. म्हणजे तिकडे पण काम आहे, काम करून ते पैसे मिळवतात, पण ते पैसे इधर पार्टीमध्ये संपून जातात किंवा बऱ्याचशा सुट्ट्या घ्याव्या लागतात, त्याच्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही आणि किंवा फेस्टिवल मध्ये निघून जातात किंवा अशाच प्रकारे त्यांचा पैसा बराचसा खर्च होतो आणि सेव्हिंग्स बिलकुल होत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.